जी कंडिशन आहे ती पण विचारच नाही करू शकत. मला खूप हळवं व्हायला होतं जेव्हा लहान मुलांचा विषय येतो. नमस्कार, मी धनश्री हाऊसमेटमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. घराचा व्हिडिओ लास्ट मी टाकला, जे मी नवीन घर घेतलेलं आहे, आणि तुम्ही खूप लोकांनी आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी तुमची मनापासून ऋणी आहे. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप जणींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. इवन बुकिंगचा जो नंबर आहे ना, त्यावरती पण काही जणींनी मेसेज केले, मला नंतर कळालं ते, आणि खूप छान वाटलं. एक गोष्ट मी सुरुवातीलाच सांगते, काही जणींना लोकेशन पण समजलं. मला जर माझं लोकेशन सांगायचं असतं, मी जिथं घर घेतलेलं आहे, तर ते मी आधीच रिव्हील केलं असतं, मी कशाला गप्प बसले असते. पण लास्ट टाईमला इथे ज्या मुंबईमध्ये कुठे राहते मी, काही जणांना जेव्हा कळालेलं, तेव्हा एकदा तर मी घरात नसताना एक बाई घरी येऊन गेली, आणि त्याच्यानंतर तिने कळवावंसं देखील वाटलं नाही तिला की मी आलेली घरी तुमच्या किंवा काय, कोण आलेली ते नंतर मला समजलं. कारण का माझ्या मीटअपला सुद्धा ती आली होती. मला म्हणजे जेवण करणाऱ्या ताईंच्या घरी जाऊन तिनं पत्ता मिळवला होता, असं काहीतरी झालं होतं. आणि सासरे फक्त घरी होते माझे, आणि ती येऊन वरच्या रूममध्ये मला तुमचं घर बघायचं असं म्हणून त्यांनी करून गेली होती. त्याच्यानंतर मी शक्यतो कुणालाच माझ्या घरी सांगत नाही की तुम्ही घरी या किंवा काय, मी भेटत नाही. बाहेर कोणी जरी भेटलं तरी मी बाहेरच्या बाहेर भेटते त्यांना, घरी कुणाला येऊ देत नाही. आणि ज्यांना कुणाला कळालं तर त्यांनी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये काहींनी टाकले की हा इथे घेतलीस ना तू घर. म्हणजे तुम्हीच विचार करा, तुम्ही एखाद्याच्या घराचं लोकेशन डिस्क्लोज करताय आणि त्यांना कुठेही इश्यू होऊ शकतो त्या गोष्टींचा, हे तुम्हाला देखील समजलं पाहिजे. जर तुमच्याच घराचं लोकेशन असं कोणतरी सांगितलं अनोळखी माणसाने किंवा ज्यांना तुम्ही ओळखत नाही, तर ते कसं वाटेल सांगा जरा. तर ह्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजेत की आपण एखाद्याच्या घराचं लोकेशन असं सोशली टाकतोय. काही जणींना समजलं, त्यांनी मला पर्सनली इंस्टाग्रामवरती वगैरे DM केले की ताई आम्हाला समजलं तू इथे आलेस, तर खूप छान वाटले, आणि आम्ही तिथे मुद्दामून मेसेज केला नाही की लोकेशन डिस्क्लोज नको व्हायला म्हणून. तर असेही काही समजदार लोक असतात, तर तुम्ही ते कळावं तुम्हाला त्या गोष्टी की एखाद्याच्या घराचं लोकेशन किंवा एखाद्यानं घर कुठे घेतलेलं आहे, तर हे सांगू नये. मला सांगायचं असतं तर मी कधीच सांगितलं असतं की हे माझं लोकेशन आहे, हे मी इथे घेतलेलं आहे म्हणून. तर प्लीज कुणालाही जरी समजलं तरी ते सांगू नका, कारण मला माझ्या घराची सुरक्षितता मला महत्त्वाची आहे. म्हणून मी कंटिन्युअसली लास्ट टाईमला जेव्हा काही जणांना इथे समजलं, ते तर माझ्याच मूर्खपणामुळे म्हणा, पण ते घरी डिरेक्टली आले. काही लोक ते टेन्शनदायक असतं ना कितीही झालं तरी, कारण कधी कधी मी घरी नसते, माझी कुठं ना कुठेतरी मी फिरत असते, कामानिमित्त कुठेतरी जावं लागतं. सचिन कधी कधी घरी नसतात, माझा मुलगा, आणि आरव पण कधी कधी स्कूलला असतो, बाबा एकटेच घरी असतात कधी कधी, तर ते पण टेन्शन असतं ना. त्याच्यामुळे त्या गोष्टी मी सांगितल्या नाहीत, आणि सांगायचं असतं तर मी आधीच सांगितलं असतं. तर याची प्लीज तुम्ही देखील काळजी घ्यावी की असं कमेंट्स होताना, तर मी ती डिलीट केलं की एकदम बेधडक काहींनी कमेंट टाकल्यात की हां इथे घेतलेली आहेस. अरे तुम्हालाच ते समजलं पाहिजेत की असं नको करू आपण, की एखाद्याचं लोकेशन आपण नको डिस्क्लोज करूया, त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे, काही ना काही ते इश्यू होऊ शकतात, हे समजलं पाहिजे. पण मला थोडंसं ते बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलते. बाकी माझं काही असं राग नाही कुणावरती की टाकलं म्हणून, पण ह्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे दुसऱ्या व्यक्तींच्याबद्दलसुद्धा. तर काही असं होतं की कितीला घेतलीस, कुठे घेतलीस, आम्हाला पण घ्यायचं सांग. तर हे घर मलाच शोधायला माझ्या मामांनी मदत केली, त्यामुळे मी कुणालाच काय सांगणार शोधायचं की इथे घ्या तिथे घ्या म्हणून. कारण तुम्ही सर्चिंग केलं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला करा. मी खूप फिरले याच्यासाठी, कारण मला जसं मनासारखं मिळत नव्हतं म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून जेव्हा एक्सप्लोअर कराल ना, चांगले एजंट वगैरे असतात की त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, ती चांगले तुम्हाला दाखवतात घरं वगैरे, तर ते कळू शकतं. आणि किंमत म्हणून मी सांगितलं होतं की मुंबईतल्या फ्लॅटची जेवढी असेल तर तेवढी देते. तर मुंबईमध्ये प्रत्येक एरियावेज फ्लॅटच्या किमती कमी जास्त आहेत. आमच्या एरियामध्ये 70पासून सुरू होतात 1 BHK फ्लॅटमध्ये. ठाण्यामध्ये अति कमी आहेत, म्हणजे ठाण्यामध्ये जे स्टेशनपासून फार लांब गेलं तर 40-45पर्यंत मिळतात. आता कांजूरमध्ये इथे जर म्हटलात ना, 70च्या खाली तुम्हाला मिळत नाहीत. आणि 70च्या खाली ते पण कुठे सेकंड सेल जेव्हा असतो तेव्हा, म्हणजे सेकंड हँड जेव्हा असतात, तो सेकंड ऑनर जेव्हा असतो तेव्हा तुम्हाला ते इथे तुम्हाला 70पर्यंत मिळतात. नंतर फर्स्ट ऑनर किंवा ऑनरशिप तुमचीच नवीनच घेणार असेल तर मग ते 80, 85, 90. आम्ही तरी एक बघितलं होता मध्ये फ्लॅट, इथे घ्यायचंच म्हणून ठरवलं होतं. 2 BHK होता फ्लॅट, एरिया 600च्या आसपास काहीतरी होता, आता लक्षात नाही आहे. 1,28,00,000 त्यांनी सांगितलं. ते आम्ही असं केलं होतं, म्हटलं ठीक आहे, धाडस पण करत होतो आम्ही, पण नंतर ते फिसकटलं सगळं. काय इश्यू झाला मला लक्षात नाही, म्हणजे 1.5 वर्ष झालं त्या गोष्टीला, आणि ते फिसकटलं सगळं. आवडलेला, बरा होता, सगळं छान होतं, मस्त होतं, आणि करायचं पण चला करूया, काहीतरी करूया, खरं करूया मुंबईमध्ये, असं झालेलं. पण नंतर तेव्हाच यांचं ट्रान्सफरचं पण सुरू होते, काय झालं ते लक्षात नाही, पण ते पण प्लॅन फिसकटला. म्हटलं ठीक आहे, तर हे असं आहे मुंबईमध्ये. तर जेवढं 70-80च्या आसपासच मला झालं आहे. तर इंटेरियरचं मला माहीत नाही किती जाते काय जाते,
अशा पद्धतीचं आहे. आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करतो आहे आणि ते पण मी आता गरमी जास्त आहे म्हणून ही बॉटल सोबतच ठेवते पाण्याची पूर्ण, कारण हे हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी. तर बघू आजच्या ब्लॉगमध्ये काय काय घडतं. कपड्यांच्या वजनाने इथला जो एक पार्टिशन होता हे वालं हे तुटलं आहे. आता हे असं कपडे मी ठेवलेत, मला बघून बघून कसं तरी व्हायला लागले म्हणून आता हे जे पाऊच आहेत ना ते आणले, त्याच्यामध्ये ठेवणार आहे. नंतर पॅकिंगला पण मला बरे पडतीलच, याच्यामध्ये आता घालून ठेवते. असं आहे, कारण कपडेच सापडत नाही तिथे खाली गेले. पार्टिशनमुळे जरा बरं पडायचं. बघते आता नीट ठेवते. ह्या पाऊचमध्ये ना जे कपडे मी वापरतच नाही आहे किंवा जिम वेअर आहेत ते घालायचे. आता मी सध्या जिम बंद केले आहे काही कारणासाठी, म्हणजे झाला 1 महिना फक्त. त्यानंतर इथे जे असे पार्टीवेअर टाईपमध्ये आहेत म्हणजे की आत्ता वापरायचे नाही आहेत, आणि हे रेग्युलर माझे ते वरती ठेवले. त्याच्यावरती साड्यांचे शूट लागतात म्हणून त्याच्यामध्ये मी परकर घालून ठेवले, म्हणजे प्रॉपर मला ते घेता येतात, नाहीतर मग सगळं तसं पडलं असतं. आणि वरती काय मग नॉर्मल जे आहे ते असे ठेवले होतं. मागाशीच मी एक शूट केलं तर ते ओपन केलं होतं, तर हे झालं आता व्यवस्थित. आरव सकाळी थोडा नाराज झाला होता माझ्यावरती, कारण त्याला डब्यातून नेहमीच चटपटीत पाहिजे होतं, कुठेतरी फ्राईज, कुठेतरी ते वेफर्स, आणि मी त्याला ओरडले होते. आणि काय सारखं म्हणून मी त्याला शक्यतो देत नाही. आमच्या घरी शक्यतो फ्राईज आणि हे ते बाहेर गेल्यानंतर पण शक्यतो नसतात, पण त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं. आणि व्होल व्हीट पिझ्झा म्हणजे त्याचा बेस मल्टीग्रेनपासून बनलेला असा, आणि हे वगैरे पनीर वगैरे असलेला पिझ्झा, एक सॅलड टाईपमध्ये, आणि एक आईस्क्रीम मागवलं लो कॅलरीजमध्ये. तो जाम म्हणजे त्याला सरप्राईज होतं, ते जाम खुश झाला. आणि पिझ्झा त्याचा आवडता आहे, पण सध्या आपण पिझ्झा बघतो ना की मैद्याचे वगैरे असतात, मग मी खूप सर्च करून तो मागवला. आणि बाबांनासुद्धा गोष्टी ह्या आवडतात. ते जमते आज होते काय देखने का नहीं, तुम्हारा डाइट चल रहा है. देखने के लिए हम खा सकते हैं, हाई प्रोटीन वाला है वो, मल्टीग्रेन बेस है उसका. वो पहला टिकट डालो ना उस पे. अरे भैया जी उस पर वो डालो सब, और बाबा को दो पहले. बाबा ना का पहले व्यवस्थित मसाला टाक, नाही दे अजून फार करा. सगळीकडं व्यवस्थित टाक. ते मला आवडतं. कसं टाकतात रे? दिस इज माय स्टाईल. युअर स्टाईल. दिस इज नॉट अ गुड स्टाईल, दिस इज अ रॉंग स्टाईल. रॉंग स्टाईल. अरे बाबांना असं करायचं नाही यार. मला लय भूक लागली आता. हे का एवढं काय कराय मला? एक घ्या स्लाईस, मला एक द्या इकडे. तुम्हाला कोण दिला? ओके अभी ठीक है तेरा. दोन्ही घेऊ ना दोन्ही घेऊ का एकच घेऊ? एकच घे. नाही. स्वयंपाकातील वेगळी डिश करायची असेल तर मला फार मजा येते. आज मला पनीर टिक्का मसाला करायचा होता. सचिनचं ऑफिसचं काम सुरू होतं आणि थोडा ब्रेक मिळाला, ते मोबाईलवरती बघत बसलेले, आरो पेपर वाचत बसलेला. 1 लिटरच्या वरती दूध होतं, म्हटलं ते फाडूयात. जवळजवळ 1.5 लिंबू लागला पूर्ण दूध फाडायसाठी. आणि घरच्या घरी पनीर केल्यानंतर ते खूप छान लागतं. तर आज माझ्याकडे वेळ पण होता चांगला, म्हटलं आज व्यवस्थित पनीर घरच्या घरी बनवूया आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून पनीर टिक्का मसाला बनवूया. मग सुहानाचा पनीर टिक्का मसाल्याचं जे हे आहे मसाला आहे, तर तो छान आहे पनीर टिक्का मसाला करताना, म्हणजे एक्स्ट्रा अजून मसाले लागत नाही, त्यांनी प्रॉपर सगळे होतात. तेही पाकिट मी आणून ठेवले होते, जे दुधामध्ये आपण दुसरं एक दूध ठेवलं होतं थंड झालेलं, त्याच्यामध्ये मिक्स करून मी ते ग्रेव्ही ठेवली होती. आता हे बघता, गॅस पूर्ण दूध उकळल्यानंतर गॅसची फ्लेम मी कमी ठेवले आणि त्याच्यामध्ये 1.5 लिंबू जवळजवळ मी फाडलेला आहे, म्हणजे दूध फाडण्यासाठी पिळलेला आहे, फाडलेला आहे म्हणते मी. आणि ते करताना ना तुम्ही बघताय की स्टार्टिंगला जेव्हा मी हे टाकलं, रस टाकलं, तर ते दूध फाटलं नाही. दुसऱ्यांदा टाकला परत रस, तर ते फाटलं नाही. आणि तिसऱ्यांदा टाकल्यानंतर थोडंसं मी दूध जेव्हा ढवळायला गेले तर तेव्हा ते दूध फाटलं. असंही म्हणतात की दूध जर नाहीच फाटलं तर ते समजावं की ते चांगलं दूध नाही आहे किंवा ते भेसळयुक्त आहे. म्हणून मला टेन्शन आलेलं, म्हटलं गोकुळचं दूध आता भेसळयुक्त निघतं आहे की काय. पण फायनली ते जे पाणी आणि जो दुधाचा जो भाग आहे तर तो वेगळा निघाला.
मग मी काय केलं की एक कापड जे आहे म्हणजे घरातलंच कापड जे भाकरी वगैरे ठेवायसाठी वापरतो कॉटनचं, तर तेच मी घेतलं आणि एका भांड्यामध्ये ठेवलं आणि त्याच्यावरती हे जे आहे पूर्ण पाणी ते ओतलं. आणि ते गरम इतकं पाणी असतं ना, तर ते खूप सांभाळून करावं लागतं. पहिले तर मी खूप म्हणजे पहिली रेसिपी जेव्हा केली होती ना ही पनीरची, तर ती पण खूप चांगली गेली होती व्हायरल. मी जेव्हा फक्त फूड ब्लॉग करायचे तेव्हा. तर हे पाणी अशा प्रकारे काढून मी गाळून टाकते आणि थोडासा लिंबूचा आंबटपणा आहे ना, तर तो राहतो. तर त्याच्यासाठी परत थंड पाणी टाकून जर एखादं बी वगैरे पडलं असेल तर तेही काढते आणि असं पिळून घेते पूर्ण. पिळल्यानंतर त्यातलं भरपूर पाणी निघतं. एकदमही जास्त स्क्वीज केल्यानंतर थोडासा दुधाचा अंशसुद्धा निघू शकतो. त्यामुळे कपडासुद्धा जो घेतो आपण कॉटनचा किंवा मलमलचा, तो एकदम बारीक छिद्रांचा घ्यायचा. जास्त थोडंसं मोठे छिद्र असेल तर त्यातून ते पडू शकतं. 1-2 बी राहिले होते ते काढले मी त्यातील. इथे सचिनचे काम सुरू होते. बाबासुद्धा आले होते आणि ते टी व्ही बघत बसले होते. पनीरवाला पार्ट मी विसरले होते शूट करायचा. म्हणजे मी काय केलं होतं, कपड्यामध्ये गुंडाळून ते पूर्ण स्क्वीज करून खाली एक बाऊल ठेवून त्याच्यावरती एक ताट ठेवलं होतं. त्या ताटाच्या आतमध्ये छोटं ताट ठेवून त्याच्यामध्ये तो कपड्यात गुंडाळलेला पनीरचा तुकडा तसा ठेवला होता आणि त्यावरती वजन थोडं ठेवलं होतं, ज्यामुळे ते एकजीव व्हावं आणि पाणी निघून जावं. तेलात जिरं मोहरीची फोडणी देऊन टोमॅटो कांद्याची प्युरी टाकून मसाला जो आहे दुधामधला तर तो टाकून तो थोडासा उकळी आल्यानंतर मी हे कट केलेले जे पनीर आहे ते टाकते आणि अप्रतिम होतं. तुम्ही कोथिंबीरीने छान गार्निश करू शकता. आणि मी जेव्हा हे घरच्यांना दिलं तेव्हा त्यांची रिॲक्शन अशी होती. नेहमीची चव लागते का वेगळी लागते? खूप वेगळी आणि मस्त आहे. मला थोडंसं तापासारखं असल्यामुळे चवच लागे ना बाबा. तुम्हाला बरं आहे. बरं आहे. पहिल्यांदा आवडलं. पहिल्यांदा आवडलं पनीर. सचिन दुसऱ्या दिवशी निघाले बेंगलोरला, कारण त्यांचे लॉन्च सुरू झाले होते आणि 4 दिवस ते तिकडेच असणार आहेत. त्यामुळे मी पण लवकर उठले होते. सकाळी मी ना खूप इमोशनल झाले होते. सचिन बेंगलोरला चालले म्हणून नाही, त्यांचे लॉन्च असतात ते जात राहतात. पण बहारीनमध्ये माझी एक मैत्रीण आहे ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होते याआधी. तिने बकलावा पाठवला होता. ह्या सगळ्या गोष्टी जर रेग्युलर व्ह्यूवर असाल तर तुम्हाला माहीत आहे. आणि सकाळी तिच्याशी बोलणं झालं मेसेजमध्येच. याच्या आधी जेव्हा वॉर सुरू झालं तेव्हाही बोलणं झालेलं आणि तिलाही मी म्हटलेलं तुला जसं टाईम भेटेल तसं लवकर ये. कारण कसं झालं आहे, तिचे मिस्टर इकडं अडकले. ते 26ला इकडं आले होते काही कामानिमित्त आणि 28लाही सुरू झालं आणि त्यांना परत जाताच आलं नाही. 2 मुलांना घेऊन ती तिथं आहे आणि तिची जिथे बिल्डिंग आहे त्याच्या समोर बरोबर स्फोट झालेले आहेत. कारण USA काहीतरी बेस आहे किंवा असं काहीतरी बोलली ती. आणि एक व्हिडिओ तर इथे मी तुम्हाला साईडला दाखवते जो तिनं घरात बसून म्हणजे असताना तिनं समोर बघितलेला आहे. तिची पूर्ण बिल्डिंग डिस्ट्रॉय झाली. तर मुलांना घेऊन ती मुलंसुद्धा खूप घाबरलेली आहेत. रात्रीचं झोपणं मुश्किल आहे. नुसते ब्लास्ट होते. ती फोनवर माझ्याशी जेव्हा चॅटिंग करत होती तेव्हासुद्धा म्हणते धनशा आता ब्लास्ट झाला बघ की झालं. इतकं पाप वाटायला लागलं त्यांची परिस्थिती बघून. आणि 2 मुलांना घेऊन अशा परिस्थितीमध्ये कंडिशनमध्ये असं राहणं खूप धाडसाचं काम आहे. पण म्हणते ती की आता धीर सुटत चालला आहे. भीती वाटते. मी म्हटले तिला की जसं चान्स मिळेल, जसं काही तुम्हाला हे मिळेल तसं तुम्ही लवकर परत या. खूप बिकट परिस्थिती आहे. युद्धामुळे कुणाचंच भलं झालेलं नाही आहे. आणि लहान मुलांच्या मनावरती जे परिणाम होतात ते तर आपण मोजूच शकत नाही. आपले भारतीय खूप लोक तिथं अडकलेले आहेत आणि खूप लोकांना परत यायचं आहे, पण ते त्यांच्याकडून पॉसिबल होत नाही. सौदी अरेबियातून ती बोलली की तिथून हे सुरू आहेत, प्लेन सुरू आहेत, पण तिकीटसाठी सुद्धा तिनं अप्लाय केलं. अजूनही तिला ते कन्फर्मेशन मिळालेलं नाही आहे. मी मुलांशी त्या मेसेजमध्ये कधी बोललेले, त्या मुलांनी मला व्हॉईस नोट पाठवलेले आणि खूप छोटी मुलं आहेत तो. आणि वाईट वाटतं की असं म्हणजे आता आपल्याच मुलाला थोडंसं खर्चटलं तरी किती हे वाटतं, पण त्या मुलं ती त्या सिच्युएशनमधून जात आहेत. मला सकाळी खूप इमोशनल झालं होतं की लवकरात लवकर ती येऊ देत म्हणून. कारण आपण जेव्हा प्रार्थना करतो ना तेव्हा ती मान्य करावी लागते ना. जेव्हा जास्त लोक प्रार्थना करतील तेव्हा ती लवकर फळाला येते. म्हणून मी म्हणते की तुम्ही जे कोणी बघत असाल मनातून थोडी तरी प्रार्थना करा की हे सगळे जे अडकलेले आहेत, लहान मुलं आहेत, तर ती सुखरूपपणे आपापल्या देशात परत यावीत, आपापल्या जवळच्या लोकांसोबत राहावीत, व्यवस्थित राहावीत. मी तिला म्हटले की धीर ठेव आणि सगळं व्यवस्थित होईल. पण ते म्हणतात ना आपण त्या परिस्थितीत म्हणजे ती लोकं आहेत त्यांची मानसिक जी कंडिशन आहे ते पण विचारच नाही करू शकत. मला खूप हळवं व्हायला होतं जेव्हा लहान मुलांचा विषय येतो. मी युद्धामुळे कुणाचंच बरं झालेलंच नाही. भारत पाकिस्तानचं सुरू होतं तेव्हा पण ते बघायचं ना. मी म्हणायचे थांबू देत कुठंतरी. समजत नाही की लोकांना म्हणजे निवांत सुखी राहायला काय होतं, हव्यास का असतो की हे पाहिजे ते पाहिजे. असं एकदा वाटतं ना की अमेरिकेमुळे सगळंच खराब झालं आहे की काय, की त्यांचा हव्यास जो आहे. मला आता ह्या गोष्टीत कुठल्या असं एवढी मतं नाही मांडता येत, कारण
समजतच नाही कोणाचं चूक कोणाचं बरोबर, पण निष्पाप लोकांच्या ना जीव जात आहेत एवढं मात्र नक्की. मला एवढंच माहिती की माझी मैत्रीण व्यवस्थित परत यावी भारतामध्ये आणि प्रॉपर मी तिच्या फॅमिलीसोबत ती सुखी राहावी. आणि सकाळी मेसेजमध्ये बोलताना बघ ती जशी म्हणत होते ना, जशी आता ब्लास्ट झाला बघ, तशी आता 5 मिनटापूर्वी झालं, पाप वाटायला ते खरंच. म्हणजे मी तिला जसं जमेल तसं धीर दिला आहे, पण खरंच मी तुम्हालासुद्धा विनंती करते सगळ्यांनी की प्रार्थना करा, हे सगळं लवकर थांबू देत आणि जे आपले लोक तिथे अडकलेले आहेत ते पण सुखरूपपणे भारतात परत येऊ देत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.